हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम. आणि या सम मध्ये तुम्हाला बघा फिगर दिलंय आणि काही इन्फॉर्मेशन दिलंय. ओके, आता इन्फॉर्मेशन मध्ये काय दिलंय वाचूया. काय दिलंय? अँगल एबीसी चं मेजर दिलंय 75 डिग्री, अँगल ईडीसी चं मेजर दिलंय 75 डिग्री. ओके, दोन अँगलचं मेजर दिलंय आणि काय सांगितलंय? स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजे या फिगर मध्ये कोणते दोन ट्रायंगल्स आहेत ते एकमेकांना समरूप असणार आहे ते आपल्याला बघायचंय. आणि by which test? कोणतं टेस्ट? ओके. Also write the similarity of these two triangles by a proper one-to-one correspondence. आपल्याला माहित आहे जेव्हाही आपण ट्रायंगल सिमिलर लिहितो वन टू वन करस्पॉन्डन्स बघून लिहायला पाहिजे ना. ते सिमिलॅरिटी लिहिलंय, सिम्बल लिहिलंय म्हणजे करस्पॉन्डन्स असायला पाहिजे. ते बघूनच आपल्याला ट्रायंगलचं नाव घ्यावं लागतं. हे शिकलेत ना, मी डिस्कस पण केलं. आठवतं ना सिमिलॅरिटीचा कॉन्सेप्ट, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ते दोन व्हिडिओ बघितले नाही. व्हिडिओ तर नाही बघितले ते व्हिडिओ तर बघून घ्या. त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. आता हे सर डिस्कस करूया. पहिल्यांदा सांगितलं कोणते दोन ट्रायंगल्स. ट्रायंगल्स तिकडे एक मोठा ट्रायंगल आहे ट्रायंगल एबीसी आणि दुसरं ट्रायंगल आहे छोटंसं ट्रायंगल आहे ट्रायंगल डीसी. हे कन्सिडर करूया. म्हणजे आपण इकडे काय ना इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल डीसी. पहिल्यांदा आपण जस्ट ट्रायंगल कन्सिडर केलंय. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिलंय की एक पेअर ऑफ अँगल कॉन्ग्रेट आहे. तर लिहूया. ट्रायंगल एबीसी मध्ये जे अँगल एबीसी आहे ते ट्रायंगल डीसी मधल्या अँगल ईडीसी ला कॉन्ग्रेट आहे. कारण दोघांचं मेजर 75 डिग्री आहे. म्हणजे ते लिहूया अँगल एबीसी इज कॉन्ग्रेट टू अँगल ईडीसी. हे दोन्ही अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रेट आहे. का कॉन्ग्रेट आहे? कारण दोघांचं मेजर 75 डिग्री आहे. हे लिहूया. आता अँगल मेजर दिलंय. ओके, एक लिहिलं. आपल्याला तीन टेस्ट माहित आहेत. ए टेस्ट आहे, एसएसएस टेस्ट आहे, एसएएस टेस्ट आहे. एक अँगल दिलंय म्हणजे ते टेस्ट एक तरी ए टेस्ट असणार नाहीतर एसएएस असणार. पण साईड बद्दल काय इन्फॉर्मेशन आहे? म्हणजे साहजिक आहे ते ए टेस्टच असायला पाहिजे. म्हणजे अजून एक पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला इक्वल दाखवावं लागेल. म्हणजे असायला पाहिजे तेव्हाच आपण दाखवू शकतो. आहे का बघूया. आता बघा या ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल डीसी साठी हे जे अँगल सी आहे, अँगल सी वर्टेक्स आहे, अँगल सी ते सेम अँगल दोन्ही ट्रायंगल मध्ये येतात. सेम आहे ते अँगल. कॉमन अँगल आहे. व्हेरी गुड. ते सेम अँगल दोन्ही ट्रायंगल मध्ये येतात. म्हणजे ते अँगल एकमेकांना इक्वल आहे. म्हणजे आपण काय वेळी अँगल सी इज कॉम्प्लेट टू अँगल सी. आणि याचं रिझन काय? कॉमन अँगल. व्हेरी गुड. म्हणजे आता हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत ते एकमेकांना समरूप आहे असं आपण लिहू शकतो. म्हणजे आपण लिहिणार काय? ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल डीसी. एडीसी सीडी. म्हणजे वन टू वन करस्पॉन्डन्स. व्हेरी गुड. आता एका ट्रायंगलचं नाव तुम्ही लिहा. एबीसी लिहा, बीएसी लिहा, सीएबी लिहा. कसं लिहायचं ते लिहून ठेवा पहिलं. आणि त्याच्याप्रमाणे वन टू वन करस्पॉन्डन्स बघून दुसऱ्या ट्रायंगलचं नाव लिहावं लागेल. ओके, आपल्याला टेस्ट माहित आहे. रिझन काय लिहायचं ते माहित आहे. बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. पण आता करस्पॉन्डन्स. ओके, तर करस्पॉन्डन्स एकदम सोपं आहे. मी शिकवलंय. आपण डिस्कस पण केलंय की अँगल जेव्हा एकमेकांना इक्वल असतात ते एकमेकांना जेव्हा कॉन्ग्रेट असतात तर ते अँगल जे वर्टेक्स आहेत ते एकमेकांना करस्पॉन्ड करतात. तसंच आहे. म्हणजे तुम्ही एकदम सोपं आहे. फर्स्ट बघा इकडे अँगल एबीसी अँगल ईडीसी ला कॉन्ग्रेट आहे. म्हणजे बी जे आहे ते डी ला करस्पॉन्डन्स त्यांचं आहे. ई डी ला करस्पॉन्ड करताय. म्हणजे बी जे आहे त्याच्या समोर इकडे काय लिहायचं डी. व्हेरी गुड. लिहिलं ना तुम्ही सांगणार म्हणजे सोपं आहे. अजून एक पेअर ऑफ अँगल्स इक्वल आहेत. म्हणजे अँगल सी ला कॉन्ग्रेट आहे. म्हणजे वर्टेक्स सी ला करस्पॉन्ड करताय. वर्टेक्स सी ला करस्पॉन्ड करताय. झालं. आता दोन मिळाले म्हणजे तिसरं जे काय ते उरलेलं राहिलेलं काय ई आहे. ई लिहा म्हणजे झालं. आणि लिहायचं हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना समरूप आहे, सिमिलर आहे बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. झालं तसं. म्हणजे एक लक्षात ठेवायचं जेव्हाही दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात डायरेक्टली फक्त ट्रायंगलचं नाव कसंही लिहायचं नाही. वन टू वन करस्पॉन्डन्स बघून लिहायचं. व्हेरी गुड. ते इम्पॉर्टंट. ओके, आता तुम्हाला हे समजलंय. चला मग अजून एक सम बघूया. ते ट्राय करतात. चला बघूया. आणि या सम मध्ये बघा आपल्याला फिगर दिलाय. फिगर मध्ये इन्फॉर्मेशन दिलाय. तुम्ही इन्फॉर्मेशन बघा ना. ट्रायंगल पीक्यूआर मध्ये ही साईड जे आहे त्यांचं लेंथ दिलंय. ओके, आणि एलिमेंट मध्ये पण सेम आहे. तिन्ही जे साईड्स आहेत त्यांचं लेंथ दिलंय. म्हणजे साहजिक आहे
आपल्याला विचारले ट्रायंगल सिमिलर आहेत का, आणि आहे तर कोणत्या टेस्ट, म्हणजे आपल्याला माहित आहे SES नाही, ए नाही, म्हणजे साहजिक आहे की SSS टेस्टच असायला पाहिजे का, तिन्ही साईड जे आहेत त्यांचं. आता SSS टेस्ट मधलं काय करायचं असतं, रेशो काढायचे असतात. ओके, कोणत्या करस्पॉन्डिंग साईडचं, म्हणजे PQ जे आहे त्याचं जे करस्पॉन्डिंग साईड आहे त्याचं. आता तुम्ही सांगा करस्पॉन्डिंग मला कसं कळणार, इकडे तर तरी दिसतंय की सेम त्याचप्रमाणे ओरिएंटेशन ठेवलंय ट्रायंगलचं. जर आपण हे ट्विस्ट केलं, असं टर्न केलं तर तुम्ही कन्फ्युज होणार, म्हणजे PQचं कशा बरोबर घ्यायचं रेशो, ते कन्फ्युज नाही व्हायचं. म्हणजे मी तुम्हाला एकदम सोप्या रीतीने ट्रिक देतो, एकदम म्हणजे एकदम इझी ट्रिक आहे. काय करायचं, पहिले हे जे ट्रायंगल आहे PQR हे कन्सिडर करूया फर्स्ट. ओके, याच्यामध्ये सगळ्यात छोटं जे साईड आहे ते कन्सिडर करा. ओके, ट्रायंगल PQR मध्ये 6 आहे, 8 आहे, 10 आहे, म्हणजे सगळं छोटं लेंथ कोणतं आहे 6, म्हणजे कोणतं साईड PQ, स्मॉलेस्ट साईड ते झालं. तसंच त्या ट्रायंगल मध्ये बघा 3, 4, 5 म्हणजे 3 म्हणजे LM, त्यांचं रेशो पहिल्यांदा घ्या, PQ अपॉन LM ते घ्यायचं, म्हणजे काय येणार 6/3. ओके, तुम्ही सांगणार हे कॅन्सल होणार ना लोएस्ट टर्म मध्ये, काय नाही 3 1 3 2 म्हणजे रेशो काय आला आपल्याला 2/1. व्हेरी गुड, हे आला आपला रिझल्ट नंबर 1. ओके, आता नेक्स्ट करायचंय स्मॉलेस्ट झालं म्हणजे काय, व्हेरी गुड, तुम्हाला माहित आहे काय करायचं, लार्जेस्ट आणि लार्जेस्ट. इकडे लार्जेस्ट काय आहे PR, इकडे लार्जेस्ट काय आहे LN, म्हणजे काय लिहिणार आपण PR अपॉन LN. व्हेरी गुड, लिहा PR अपॉन LN म्हणजे 10/5, 10/5 म्हणजे 5 1 5 2 जा. व्हेरी गुड, रेशो काय आला आपल्याला 2/1. सुपर्ब, व्हेरी गुड. आता स्मॉलेस्ट झालं, लार्जेस्ट झालं, म्हणजे जे उरलं आहे ते घ्यायचं, उरलेलं काय इकडे QR आणि इकडे उरलेलं काय MN, म्हणजे QR अपॉन MN घ्यायचं. चला तिकडे लिहा 8/4, म्हणजे आता लोएस्ट फॉर्म मध्ये येणार ना 4 1 जा 4 2 जा, म्हणजे रेशो काय आला आपल्याला 2/1 ते आलं रिझल्ट नंबर 3. म्हणजे आपल्याला माहिती आहे या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये तिन्ही रेशोज एकमेकांना इक्वल आहेत, लिहा ते इन ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल एलिमेंट. फक्त आपण ट्रायंगल कन्सिडर करतोय, इकडे कन्सिडर केलं आणि इकडे लिहायचं ते रेशोज एकमेकांना इक्वल आहे, तिन्ही रेशोज इक्वल लिहून घ्या. कुठून आलं आपल्याला हे रेशोज इक्वल, फ्रॉम 1 to n 3 लिहून घ्यायचं. दिलं. आता म्हणजे आपण लिहिणार की हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे, पण करस्पॉन्डन्स बघायला हवं. म्हणजे एका ट्रायंगलचं नाव फिक्स ठेवा, PQRचं तुम्हाला PQR ठेवा, दुसऱ्याचं आता बघून लिहायचं. टेस्ट आपल्याला माहिती आहे कोणतं टेस्ट आहे, SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, आपण रिझन मध्ये लिहिणार, पण पहिल्यांदा करस्पॉन्डन्स बघूया. तर करस्पॉन्डिंग कसं येणार आहे, तुम्ही सांगणार आत्ताच आपण सम बघितलं तिकडे अँगल्स होते, सोपं होतं, इकडे अँगल्स एक पण नाही. ओके, मग साईड्स मधून रेशो कसं, म्हणजे साईड्स मधून साईडचे जे रेशो त्याच्यातून आपल्याला करस्पॉन्डन्स कसं मिळणार आहे, सांगतो एकदम सोपं आहे. इकडे बघा हे 3 रेशोज आहेत, पहिल्या रेशो कडे PQ आणि L. आपल्याला माहिती आहे एका ट्रायंगलचं नाव काय, फर्स्ट ट्रायंगलचं PQR, म्हणजे वर्टेक्स मध्ये PQ आणि R ते लक्षात ठेवायचं. इकडे काय LMN. ओके, फर्स्ट रेशो घ्या PQ अपॉन L. PQ, P आहे वर्टेक्स, P आहे वर्टेक्स Q आहे, कोणतं वर्टेक्स राहिले, मिसिंग वर्टेक्स कोणतं इकडे R. हे मी लिहिलंय, तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, फक्त लक्षात ठेवायचं, हे डोक्यामध्ये लक्षात ठेवायचं. ओके, R आहे इकडे, LM वर्टेक्स कोणतं उरलेलं राहिलेलं मिसिंग काय, म्हणजे R आणि N हे एकमेकांना करस्पॉन्ड होत आहे, म्हणजे R च्या समोर लिहायचं N, म्हणजे जे मिसिंग वर्टायसेस आहेत ते एकमेकांना करस्पॉन्ड करत आहेत. सिंपल, एकदम सिंपल. म्हणजे तुम्ही सांगा एवढं सिंपल आहे, हो ते सांगतोय. मग आता दुसरे रेशो बघून तुम्ही काढू शकता ना. बघा QR आहे म्हणजे कोणतं मिसिंग आहे, P. इकडे M आहे, N आहे, म्हणजे काय मिसिंग आहे, L. म्हणजे P बरोबर काय करस्पॉन्ड करते, L, म्हणजे P च्या समोर इकडे काय लिहायचं, L. झालं. आता काय, आता ते उरलं आहे तेच, उरलं आहे कोणतं आहे, इकडे L झालं, N झालं, म्हणजे M. आता ते कशा बरोबर करस्पॉन्ड होत आहे, Q बरोबर, ते तुम्हाला जर व्हेरीफाय करायचंय, इकडे व्हेरीफाय होत आहे, तेच आहे, झालं ना. आणि लिहायचं इकडे रिझन बघा, रिझन काय, बाय SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता मला सांगा सोपं होतं की, म्हणजे करस्पॉन्डन्स पण आता तुम्हाला समजलं, जर रेशोज इक्वल आहेत तरी कसं करायचं, आणि अँगल्स कॉन्ग्रेंट असलं तर ते माहीतच आहे. म्हणजे आता करस्पॉन्डन्स जे सगळ्यात इम्पॉर्टंट
सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते करस्पॉन्ड, कारण करस्पॉन्ड जाऊन झालं म्हणजे सम फॉर्म समजलं. हॅलो, अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन हे काय आहे? हे कोणतं कॉन्सेप्ट आहे? आणि हे सिमिलॅरिटी या धड्यामध्ये आपल्याला का शिकायचंय? आपण कुठे युज करणार आहोत? हे सगळं काय जे प्रश्न आहेत हे मी इकडे उत्तर देणार आहे आणि आपण हे डिस्कशन करून इकडे समजणार आहे. म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल काय डिस्कशन केलंय. चला, अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन म्हटलं म्हणजे सन आहे आणि सूर्याची किरणं आहेत जे आपण कन्सिडर करणार. बघा, इकडे आपण 3 किरणे कन्सिडर केले, सन रेज आहेत. ओके, आता हे जे सन रेज आहेत हे जे जमीन आहे त्याच्या बरोबर, ओके, ग्राउंड बरोबर एक अँगल फॉर्म करते का? बघा, हो, तुम्ही सांगणार हो 3 रेज आहेत, तिन्ही अँगल फॉर्म करते जमिनी बरोबर. व्हेरी गुड, आहे ना. हे जे अँगल्स आहेत यांना आपण म्हणतो अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन. हेच कॉन्सेप्ट आहे. तुम्ही एवढंच आहे. हो, अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन म्हटलं तर काय, एकदम सोपं आहे. सूर्याची जे किरण आहे ते जमिनी बरोबर जे अँगल फॉर्म करतंय, एक्यूट अँगल जे फॉर्म करतंय त्या अँगलला आपण म्हणतो अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन. हे आहे अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन. ओके, एवढंच आहे, समजलं आता. ओके, आता या अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन बद्दल एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि ते प्रॉपर्टी काय, स्टेटमेंट बघून घ्या. काय दिलं बघा, ऍट अ गिव्हन पॉइंट ऑफ टाइम, म्हणजे तुम्ही एक टाइम जर कन्सिडर केलं, समजा तुम्ही दुपारचं 1 वाजता कन्सिडर केलं. ओके, द गिव्हन पॉइंट ऑफ टाइम अँगल्स ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन फॉर्म्ड आर इक्वल. म्हणजे काय, दुपारच्या 1 वाजता जे अँगल्स ऑफ एलिव्हेशन फॉर्म झाले त्याच वेळी ते सगळे अँगल ऑफ एलिव्हेशन एकमेकांना इक्वल असणार आहे. हे आहे कॉन्सेप्ट. म्हणजे काय, म्हणजे समजा आपण एका अँगलला घेतलं θ1, दुसऱ्या अँगलचं मेजर घेतलं θ2 आणि तिसऱ्याचं घेतलं θ3. म्हणजे आपण इकडे हे सांगतोय की तुम्ही एक टाइमवर दुपारच्या 1 वाजता जर कन्सिडर केलं तर जे θ फॉर्म झालेत, θ1, θ2 आणि θ3, हे तिन्ही अँगल्स एकमेकांना इक्वल असणार आहे. म्हणजे आपण कॉन्सेप्ट काय समजलं, अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन काय असतं ते समजलं. आणि हे समजलं की एका टाइमवर जे अँगल ऑफ एलिव्हेशन फॉर्म होते ते सगळे अँगल्स ऑफ एलिव्हेशन एकमेकांना इक्वल असतं. हे इम्पॉर्टंट आहे, हे आहे कॉन्सेप्ट. तुम्ही सांगितलं हे तर एकदम सोपं आहे, समजलं. पण तुमच्या डोक्यात एक चालू असेल एक प्रश्न, काय की हे जे कॉन्सेप्ट तर आम्हाला समजलं, पण हे कॉन्सेप्ट आपण सिमिलॅरिटी या धड्यामध्ये का शिकतोय? काय यूज आहे का, काय वापर करणार आहोत का? चला समजून घेऊया. त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. आणि इकडे तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक घर दिसतंय, एक मोठंसं घर आहे आणि एक माणूस दिसतोय. तर मला सांगा, या माणसाचं हाईट तुम्हाला समजेल ना? एकदम सोपं आहे. तुमचं स्वतः हाईट तुम्हाला समजतं ना, तुम्ही मेजर केलं असेल, तुम्हाला माहित आहे. म्हणजे छोट्या मेजरिंग टेपने ते करू शकतो, जिथे आपण केलं. ओके, पण आता आपल्याला घराचं, हे जे मोठं घर आहे याचं हाईट फाइंड करायचंय. तुम्ही सांगणार एवढं मोठं आपल्याकडे मेजरिंग टेप नाही. व्हेरी गुड. आणि कोण तिकडे चढणार आणि कसं करायचं? चला, आता मी सांगतोय सिमिलॅरिटी आपल्याला मदत करणार आहे आणि हे जे कॉन्सेप्ट आता शिकलो ते पण मदत करणार आहे. तुम्ही सांगणार हो का? हो हो, कसं बघूया. आता अँगल ऑफ एलिव्हेशन म्हटलं तर तुम्ही सांगणार सूर्याची किरणे पाहिजे. ओके, घेतलं. आणि हे दोन्ही किरणं इकडे जमिनी बरोबर अँगल फॉर्म करतात, त्या अँगलला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन. ओके, आणि मला सांगा या दोन्ही अँगल बद्दल तुम्ही काय म्हणू शकता ऍट अ गिव्हन पॉइंट ऑफ टाइम, एकाच वेळी. सर समजा आपण हे दुपारी 2 वाजता कन्सिडर करतोय तर त्यावेळी हे दोन्ही अँगल्स एकमेकांना काय असणार आहे, इक्वल असणार आहे. इक्वल, ते पण आपल्याला माहिती आहे. तर मला सांगा, आपल्याला माणसाचं हाईट समजा माहित आहे आणि हे माणूस आता आपण आता स्केच करणार आहोत का नाही, त्याला आपण कन्सिडर करूया एक सेगमेंट कन्सिडर करूया, लाईन सेगमेंट, जे जमिनीला परपेंडिक्युलर आहे ना, कारण तो सरळ म्हणजे तिकडे 90 डिग्री फॉर्म करतो. तसंच ते घर आहे, त्याच्या हाईटला आपण कन्सिडर करूया एक सेगमेंट आणि ते पण ग्राउंडला काय असणार आहे, परपेंडिक्युलर. व्हेरी गुड. म्हणजे इकडे आपण 2 ट्रायंगल फॉर्म केलेत का? हो, बघा ना, एक आहे ट्रायंगल एबीसी, दुसरा ट्रायंगल पीक्यूआर. ओके, आता या ट्रायंगल मध्ये पीक्यू काय आहे, माणसाचं हाईट आहे, आणि क्यूआर काय आहे, या माणसाचं शॅडोचं लेंथ आहे. ओके,
ते तर आपल्याला कळेल, जमिनीवर आपण मेजर केलं तर आपल्याला. तसंच त्या घराचं हाईट आहे एबी आणि त्या एबीचं शॅडो जे जमिनीवर बनले ते आहे बीसी. ते आपण इझिली फाइंड करू शकतो. ओके, आणि आपल्याला फाइंड काय करायचंय शेवटी, एबी फाइंड करायचंय. तर यूज कसं होणार हे कॉन्सेप्ट आणि सोप्या रीतीने मिळणार का? हो मिळणार ना, ऑलरेडी झालंय. मला सांगा अँगल बी किती आहे? 90 डिग्री. अँगल क्यू किती आहे? 90 डिग्री, कारण ते परपेंडिक्युलर आहे जमिनीला. आता आपण हे दोन्ही ट्रायंगल बद्दल मी तुम्हाला विचारलं की हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे का? सांगा सांगा, आहे का? बघा तुम्ही सांगणार हो अँगल बी आणि अँगल क्यू 90-90 आहे, म्हणजे एक पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इक्वल झालं. अँगल सी आणि अँगल आर बद्दल आपण काय म्हणू शकतो? तुम्ही सांगणार ते पण सेम आहे ना. अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन एकाच वेळी एका टाइमला इक्वल आहे. व्हेरी गुड. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल तुम्ही सांगणार एकमेकांना सिमिलर आहे, आणि जर सिमिलर आलं म्हणजे झालं ना. कारण आपण दोन्ही ट्रायंगल सिमिलर म्हणजे आपण घेऊ शकतो AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. इकडे आपल्याला PQ माहित आहे, QR माहित आहे, BC माहित आहे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला ABचं लेंथ मिळणार, म्हणजे हाईट ऑफ द हाऊस मिळालं. झालं. म्हणजे कॉन्सेप्ट ऑफ सिमिलॅरिटी यूज करून ते आपल्याला मिळालं ना. त्यासाठी आपण काय केलं, शॅडोचं कॉन्सेप्ट घेतलं, ते तर आपल्याला माहित आहे. आणि एकदम महत्वाचं म्हणजे अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन, हे नवीन होतं ना कॉन्सेप्ट, हे समजलं आणि यूज पण केलं, आणि त्याच्याने त्या कॉन्सेप्ट यूज करून आपल्याला ते हाईट मिळालं. असं ऍक्च्युअल डे टू डे लाईफ मध्ये आपण सिमिलॅरिटीचा वापर करू शकतो, आणि अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन या कॉन्सेप्टचा वापर करून आपण हे फाइंड करू शकतो. हॅलो, इकडे फिगर दिलंय आणि आपल्याला फाइंड करायचंय लेंथ ऑफ द शॅडो कास्टेड बाय द लॉंगर पोल ऍट द सेम टाइम. ऍट द सेम टाइम हे काय, हे का दिलंय प्रश्नामध्ये? काय इकडे आपण सिमिलॅरिटी यूज करणार आहोत, नाहीतर दुसरं काय वेगळं कॉन्सेप्ट आहे अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन हे यूज करणार आहोत? हे काय आहे, हे कसं यूज करायचं, सिमिलॅरिटी काय यूज करायचं, हे सगळे जे प्रश्न आहेत त्यांचं उत्तर आपण इकडे डिस्कस करणार आहोत. शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की हे सम कसं सोडवायचं आणि काय लिहायचं. चला, आता इकडे काय दिलंय, पहिल्यांदा दोन फिगर ड्रॉ करून दिलेत आणि हे स्टेटमेंट दिलंय. पण दरवेळी ना हे फिगर देणे गरजेचे नाही. होऊ शकतं की ते फक्त स्टेटमेंट देत आहेत आणि फिगर नाही देणार, म्हणजे स्वतःहून आपल्याला क्रिएट करावं लागेल, ड्रॉ करावं लागेल. पहिल्यांदा समजून घेऊया काय दिलंय. 2 vertical poles of height 8 meter and 4 meter are erected on a plain ground. म्हणजे एका प्लेन ग्राउंडवर, जमिनीवर दोन पोल्स एरेक्ट केलेत, आणि वर्टिकल म्हणजे ते 90 डिग्री अँगल फॉर्म करतायत जमिनीबरोबर, ते लक्षात ठेवा. एकाचं हाईट दिले 8 मीटर आणि दुसऱ्याचं हाईट दिले 4 मीटर. बघा, म्हणजे मोठं जे पोल आहे ते आहे AC आणि छोटं जे पोल आहे ते आहे PR. ओके, म्हणजे फिगर जर नाही दिलं तर आपल्याला माहित आहे दोन पोल क्रिएट करायचं, लेंथ आहे 8 मीटर 4 मीटर, म्हणजे आपल्याला एक्झामिनर सांगावं लागेल ना AC काय मोठ्या पोलचं लेंथ आहे आणि PR काय छोट्या पोलचं लेंथ आहे. म्हणजे ते पहिल्यांदा लिहायचं तिकडे, म्हणजे काय लिहिणार, AC अँड PR रिप्रेझेंट द पोल्स ऑफ लेंथ 8 मीटर अँड 4 मीटर रेस्पेक्टिव्हली. म्हणजे हे का लिहिलं हे समजलं, म्हणजे आपण जे ड्रॉ केलं ते आपल्याला दाखवावं लागेल. ओके, त्याच्यानंतर काय दिलं बघ, दिले शॉर्टर पोल. हे जे शॉर्टर पोल आहे PR, ते कास्ट करते शॅडो, त्याचं शॅडो जमिनीवर आलंय आणि त्याचं लेंथ दिले आपल्याला 6 मीटर. ओके, आणि नंतर विचारलंय फाइंड द लेंथ ऑफ द शॅडो कास्टेड बाय द लॉंगर पोल. लॉंगर पोल म्हणजे AC, त्याने जे कास्ट केलंय शॅडो बघा जमिनीवर ते काय BC, त्याचं लेंथ X, आपल्याला X चं व्हॅल्यू फाइंड करायचंय. आता शॅडो कास्ट केले म्हणजे सनरेज आलं पाहिजे ना, तेव्हा शॅडो येणार ना. म्हणजे सनरेज आलं असेल, ओके, सूर्याची किरणे आले जमिनी बरोबर अँगल फॉर्म करताय, म्हणजे त्याला काय म्हणतो, अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन. पहिल्यांदा ऐकताय ना? नाही ना, हे आपण ऑलरेडी कॉन्सेप्ट केलंय, ते व्हिडिओ बघा. नाही बघितलं तर त्याचं लिंक मला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय, पण ते समजून घ्या. म्हणजे इकडे आपल्याला माहित आहे PQ आणि AB हे सूर्याची किरणं आहेत, आणि जे अँगल फॉर्म करते ते जमिनी बरोबर ते आहे अँगल PQR आणि अँगल ABC. आणि हे दोन्ही अँगल्स एकाच वेळी
ऍट द सेम टाइम, म्हणजे आपण दिवसाचं एकच टाइम जे कन्सिडर करतो त्याच वेळी हे दोन्ही किरणे कन्सिडर केलेत, म्हणजे याने जे अँगल फॉर्म केलंय ते सेम असणार आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे ते दोन्ही अँगल सेम असणार आहे. आणि त्या शॅडो बद्दल आपल्याला लिहावं लागेल. तर लिहायचं बीसी अँड क्यू आर रिप्रेझेंट द रेस्पेक्टिव्ह शॅडोज ऑफ द पोल ऍट द सेम टाइम. ऍट द सेम टाइम लिहायचं, म्हणजे एकाच वेळी ते दोन्ही अँगल जे फॉर्म केले आहेत, अँगल क्यू आणि अँगल बी, इक्वल आहे. कुठून आलं? या कॉन्सेप्टमुळे, अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन. तर म्हणजे दोन्ही ट्रायंगल जे आहेत, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पी क्यू आर, जर तुम्ही कन्सिडर केलं, हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत का? सांगा हो. 90 डिग्री 90 डिग्री, हे अँगल आणि हे अँगल इक्वल आहे, म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. पण समजलं ना का? कॉन्सेप्ट ऑफ अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन आपण जे शिकलोय ना त्यामुळे, म्हणजे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. आता ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असणार आहे. म्हणजे आपल्याला जे पाहिजे, आपण एसी अपॉन पी आर, बरोबर आहे, एसीचं करस्पॉन्डिंग साईड पी आर आहे, म्हणजे आपण एसी अपॉन पी आर घेणार इक्वल टू, आता बीसी आणि क्यू आर आहे, बीसीचं करस्पॉन्डिंग साईड काय क्यू आर, सो बीसी अपॉन क्यू आर हे घेतलं. याचं रिझन काय? CSST, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एसीचं लेंथ किती आहे? 8 आहे. पीआरचं लेंथ किती आहे? 4 आहे. आपण लिहिलं तिकडे 8/4. बीसीचं लेंथ किती आहे? x आहे. आणि क्यूआरचं लेंथ किती आहे? ते आहे 6. म्हणजे आता आपण एक्सचं व्हॅल्यू फाइंड करू शकतो का? हो, एक्स पाहिजे ना, म्हणजे आपण एक्सला तिकडेच ठेवणार आणि सगळं तिकडे जाणार आहे. म्हणजे काय येणार आहे? 8 × 6/4. व्हेरी गुड, 8 × 6/4 झालं. आता आपण इकडे सॉल्व्ह करूया. कॅन्सलेशन होतं का तुमचं येणार? हो, 4 आणि 8 कॅन्सल होतं ना, 4 1 जा, 4 2 जा. व्हेरी गुड. म्हणजे 2 × 6 किती आलं? 2 × 6 आलं 12. म्हणजे आपल्याला एक्सचं व्हॅल्यू किती मिळालं? एक्सचं व्हॅल्यू आहे 12. म्हणजे झालं ना, तेच आपल्याला फाइंड करायचं होतं. लेंथ ऑफ द शॅडो ऑफ द longer pole, जे आपण फायनली लिहू शकतो. therefore the length of the shadow casted by the longer pole is 12 मीटर. झालं ना? या सम मध्ये ऑलरेडी फिगर दिलंय आणि काही इन्फॉर्मेशन पण दिलंय. चला पहिल्यांदा बघून घ्यायचं काय इन्फॉर्मेशन आहे. इन ट्रायंगल एबीसी, ओके, या ट्रायंगल एबीसी मध्ये काय इन्फॉर्मेशन दिलंय? काय ते सेगमेंट एपी इज परपेंडिक्युलर टू साइड बीसी. सेगमेंट एपी जे आहे ते बीसी ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हे अँगल 90. Okay, segment BQ perpendicular to AC, segment BQ perpendicular to side AC, म्हणजे आपल्याला दिलंय हे अँगल 90 डिग्री. ओके, आपल्याला बिटवीननेस दिलंय, P इज बिटवीन B and C, Q इज बिटवीन A and C, आणि सांगितलंय पहिल्यांदा ट्रायंगल CPA सिमिलर टू ट्रायंगल CQB दाखवायचंय. सिमिलर दाखवायचंय, सिमिलॅरिटीसाठी आपण टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी बघितलंय आणि ते व्हिडिओ बघितलंय ना, जिकडे मी कॉन्सेप्ट ऑफ सिमिलॅरिटी दाखवलंय, आपण डिस्कस केले. त्याच्यानंतर आपण टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी डिस्कस केले, 3 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. आता आपल्याला माहिती आहे, जेव्हाही आपण 2 ट्रायंगलचा सिमिलर दाखवतो तेव्हा लिहिताना, फायनली जेव्हा आपण लिहितो ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे, तेव्हा करस्पॉन्डन्स बघून लिहावं लागतं. इकडे ते पण शोधायची गरज नाही, कारण क्वेश्चन बघा त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीचं सिम्बल तिकडे टाकून दिलं, म्हणजे हे दोन्ही ट्रायंगलचं 1 to 1 करस्पॉन्डन्स ऑलरेडी दिलंय. व्हेरी गुड. ओके, म्हणजे आपल्याला फक्त ते सेम ट्रायंगल तेच नाव घ्यायचं, इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB. म्हणजे एक ट्रायंगल आहे आणि दुसरं ट्रायंगल आहे. तर या दोन्ही ट्रायंगल मध्ये काय इन्फॉर्मेशन आहे बघूया. काय का तुम्ही सांगणार? हो आहे ना, दोन्ही मध्ये एक एक अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे एक पेअर ऑफ अँगल ऑलरेडी इक्वल आहे. दुसरं एक पेअर, अजून एक पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल आहे का जे एकमेकांना इक्वल आहे? बघा बघा बघा, तुम्ही समजणार आहे ना कसं? बघा, या ट्रायंगल एपीसी मध्ये आणि ट्रायंगल बीक्यूसी मध्ये अँगल सी दिसते का? अँगल सी, ते सेम अँगल दोन्ही ट्रायंगल मध्ये येते. कॉमन वर्टेक्स नाही बरं का, लक्षात ठेवा. वर्टेक्स वेगळं, कॉमन वर्टेक्स नाही, कॉमन अँगल, सेम अँगल दोन्ही ट्रायंगल मध्ये येतं. म्हणजे त्या दोन्ही ट्रायंगल मध्ये अँगल सी, कॉम्प्लेक्स अँगल सी आहे, आणि हे जे अँगल क्यू आणि अँगल पी ते आहे का? ते का कॉम्प्लेक्स आहेत, कारण ते आपल्याला माहित आहे इच इज 90 डिग्री. म्हणजे लिहा ते त्या दोन्ही ट्रायंगल मध्ये अँगल सी कॉम्प्लेक्स टू अँगल सी आहे. रिझन काय आहे? कॉमन अँगल. आणि अँगल एपीसी कॉन्ग्रुएंट टू अँगल बीक्यूसी आहे का? इच इज 90 डिग्री. आणि एक लक्षात ठेवा, आपण इकडे ट्रायंगल कन्सिडर केले, फर्स्ट ट्रायंगल सीपीए नंतर सीक्यूबी, म्हणजे सीपीएचं एलिमेंट पहिल्यांदा लिहायचं आणि नंतर सीक्यूबीचं. ते ऑर्डर लक्षात ठेवा, इकडे तिकडे करू नका, म्हणजे ते प्रेझेंटेशन बिघडतं आणि ते रॉंग होतं. ओके,
आता आपल्याला माहिती आहे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे, करस्पॉन्डिंग बघायचंय, शोधायचंय नाही, दिलंय म्हणजे डायरेक्टली लिहा आहे दोन्ही ट्रायंगल्स, ट्रायंगल सीपीए सिमिलर टू ट्रायंगल सीक्यूबी एकमेकांना. कोणत्या टेस्ट? ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी झालं. आता फर्स्ट क्वेश्चन झालं, त्याच्यानंतर पण काय दिलंय ना, काय दिलंय त्यांनी सांगितलं इफ एपी इज इक्वल टू 7, बीक्यूचं व्हॅल्यू दिलंय 8, बीसीचं व्हॅल्यू दिलंय 12. त्यांनी सांगितलंय हे 3 इन्फॉर्मेशन दिलंय, आपल्याला एसी शोधून काढायचंय, म्हणजे साईड शोधून काढायचंय. तर मला सांगा एसी मध्ये इकडेच आहे ना एसी. ओके, आता दोन ट्रायंगल जेव्हा सिमिलर असतं त्याच्या जे साईड्स आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला काय माहिती? आपल्याला माहिती त्यांचं जे करस्पॉन्डिंग साईड्स असतं त्यांचं रेशो सेम असतं, इक्वल असतं, म्हणजे 3 रेशो इक्वल असतात. आता ते रेशो फिगर बघून काढायचं नाही, हे लिहिले ना इकडे करस्पॉन्डिंग बरोबर तिकडून, म्हणजे आपल्याला 3 रेशोज इक्वल आहेत. ओके, आता पहिल्यांदा काय दिलंय? एपी दिलंय. ओके, एपी दिलंय म्हणजे एपीचं करस्पॉन्डिंग साईड कोणतं असणार? बघा इकडे सेकंड थर्ड एपी आहे, म्हणजे इकडे कोणतं आहे? इकडे बघून ते लिहायचं रेशो, फिगर मध्ये बघायचं नाही. इकडे बघून लिहायचं रेशो, फिगर मध्ये बघायचं नाही. म्हणजे काय येणार इकडे? एपी अपॉन बीक्यू इक्वल टू काय लिहिणार आता? दुसरं जे रेशो आहे ते घ्या, ते आपल्याला पाहिजे, आपल्याला एसी फाइंड करायचं, म्हणजे एसी तर घ्यावंच लागेल. एसीचं करस्पॉन्डिंग काय इकडे? हे फर्स्ट आणि थर्ड, म्हणजे इकडे फर्स्ट आणि थर्ड काय? बीसी, म्हणजे एसी अपॉन बीसी. थर्ड रेशोची गरज आहे का? नाही, गरज नाही. म्हणजे इकडे हे दोन्ही रेशो जे आहेत ते एकमेकांना इक्वल आहे. का इक्वल आहे? कारण हे आहेत करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. शॉर्ट मध्ये लिहायचं CSST झालं. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एपीचं व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे ते 7. ओके, बीक्यूचं व्हॅल्यू किती आहे? 8. एसीचं व्हॅल्यू माहित नाही, ते शोधायचंय, ते तसंच लिहा. बीसीचं व्हॅल्यू आहे 12. ओके, म्हणजे एपीचं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलंय, बीक्यूचं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलंय आणि बीसीचं व्हॅल्यू सबस्टिट्यूट. आता आपल्याला फाईंड काय करायचंय? एसी फाईंड करा. म्हणजे एसीला इकडे ठेवायचं, 12 ला इकडे शिफ्ट करा. सोपं आहे. म्हणजे काय येणार? लेफ्ट हँड साईडला 7 into 12 upon 8 is equal to AC. व्हेरी गुड. आता कॅन्सलेशन करूया. कॅन्सलेशन होत आहे का? होत आहे ना. 8 आणि 12 म्हणजे 4 ने जाणार. 4 2 जा, 4 3 जा. अजून काय होत आहे? नाही. म्हणजे न्यूमरेटरला काय लिहिलं? 7 into 3 ते किती आहे? 21. 21 upon 2 दॅट इज एसी. 21चं अर्ध म्हणजे काय असतं? 10.5. म्हणजे आपल्याला एसीचं व्हॅल्यू आलं आहे 10.5 युनिट्स आणि झालं आपलं सम. सोपं होतं की नाही? कॉन्सेप्ट जे आहे ना ते समजून घ्यायचं, आणि त्यामुळे जे कॉन्सेप्ट मी शिकवलंय, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी काय असतं, सिमिलॅरिटीचं कॉन्सेप्ट काय ते बघून घ्या. ते व्हिडिओ नाही बघितलं तर मी जसं सांगितलंय लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले, बघून घ्या. चला पहिल्यांदा बघून घ्या. फिगर दिलंय, इन्फॉर्मेशन बघा काय दिलंय. इन ट्रपिजियम PQRS, PQ is parallel to RS. हे ट्रपिजियम आहे. ट्रपिजियम म्हटलं तर वन पेअर ऑफ ऑपोजिट पॅरलल आहे. इकडे दिलंय PQ आणि RS हे एकमेकांना पॅरलल आहे. इन्फॉर्मेशन दिलंय. आणि इकडे बघा दोन डायगोनल आहेत जे एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे ऍट पॉइंट A. आता ट्रपिजियम बद्दल आपण ऑलरेडी सम केलंय, आठवतंय का? या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ जे केलंय ते बघून घ्या, नाही बघितलं तर बघून घ्या. त्याच्यामध्ये मी डिस्कशन ट्रपिजियम मध्ये केलंय, एक सम केले तिकडे, ते बघून घ्या. आणि त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. ओके, ते सम बघितल्यानंतर जेव्हा तुम्ही हे सम बघणार ना अजून एकदम सोप्या रीतीने तुम्हाला कळेल. ओके, पण ट्रपिजियम बद्दल म्हणतो. आणि इकडे अजून काय इन्फॉर्मेशन दिलं आहे? त्यांनी सांगितले AR is 5 times AP. ओके, AR is 5 times AP दिला आहे, AS is 5 times AQ दिला आहे. आणि आपल्याला काय सिद्ध करायचंय? काय सिद्ध करायचंय? आपल्याला हे सिद्ध करायचंय की SR is 5 times PQ. ओके, आपल्याला हे सिद्ध करायचंय. आता हे जे सिद्ध करायचंय ना ते बघून घ्या ना. SR is 5 times PQ. तर आपण जेव्हा सिमिलॅरिटी बद्दल म्हणतोय या धड्यामध्ये आपल्याला माहित आहे आपण नेहमी रेशो बद्दल डिस्कस करतोय. म्हणजे हे जे सिद्ध करायचंय ना त्याला आपण रेशो फॉर्म मध्ये लिहू शकतो का? SR is 5 times PQ, म्हणजे PQ ला आपण इकडे घेतलं म्हणजे SR अपॉन PQ आला की नाही? रेशो आलं. म्हणजे राईट हँड साईडला काय झालं? 5 upon 1. म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायचंय ते आपण सिद्ध करू शकतो जर आपल्याला SR अपॉन PQ त्याचं व्हॅल्यू आलं 5. म्हणजे SR आणि PQचं रेशो आपल्याला दाखवायचं 5. SR आणि PQचं रेशो, SR म्हणजे या ट्रायंगल मध्ये, ASR म्हणजे, आणि PQ म्हणजे या ट्रायंगल मध्ये, आलं की नाही? ओके, आणि मी तुम्हाला सांगितलं पण आहे, डिस्कस पण केलंय, जसं मी सांगितलं गेल्या व्हिडिओमध्ये. ट्रपिजियम आलं आणि ट्रपिजियम मध्ये जेव्हा डायगोनल्स एकमेकांना इंटरसेक्ट करतं
तेव्हा नेहमी आपल्याला हे दोन ट्रायंगल्स जे आहेत ते आपण त्यांना समरूप दाखवू शकतो, म्हणजे त्यांना सिमिलर दाखवू शकतो नेहमी. आणि ते कसं दाखवायचं ते पण एकदम सिंपल आहे. कसं आपण शिकलो ना, बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. पण ते कसं येतं तुम्ही सांगणार, हो दोघांमध्ये एक पेअर ऑफ अँगल इक्वल आहे, कोणते ते इकडे अँगल PAQ आणि अँगल SAR हे सिमिलर येणार का बरं, आपल्याला माहिती आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. दुसरं पेअर ऑफ अँगल कसं येणार आहे, ऑल्टरनेट अँगल्स येणार आहेत. पण पहिल्यांदा हे समजून घ्या आपण सिमिलर का दाखवतोय, कारण आपल्याला साईड जे SR आणि PQ त्यांचं रेशिओ पाहिजे 5. SR आहे एका ट्रायंगलचं साईड आणि PQ आहे दुसऱ्या ट्रायंगलचं साईड. दोन ट्रायंगलच्या साईड्स मधलं रेशिओ आपल्याला 5 पाहिजे. रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स म्हणजे दोन्ही ट्रायंगलला सिमिलर दाखवलं तर आपल्याला करस्पॉन्डिंग साईडचा रेशिओ, म्हणजे आपण सिमिलॅरिटी मध्ये का जातोय ते समजतंय. पण मी नेहमी सांगितले ट्रपिझियम असलं म्हणजे आणि डायगोनल्स आलं म्हणजे तिकडे हे दोन ट्रायंगल्स जे आहेत त्यांना नेहमी सिमिलर दाखवायचं, हे लक्षात ठेवायचं. हे दोन ट्रायंगल्स म्हणजे जे ट्रायंगल ज्याच्यामध्ये पॅरलल साइड्स येतोय ते आहे PAQ आणि दुसरं आहे ASR. चला आता पण डायरेक्टली आपण ट्रायंगल्स ना डायरेक्टली कन्सिडर करू शकतो का, नाही. हे जे ऑल्टरनेट अँगल येणार आहे ना ते कसं आलंय ते दाखवायचं पहिल्यांदा. ओके चला, म्हणजे पहिल्यांदा लिहायचं PQ आणि SR काय आहे ते पॅरलल आहे. का पॅरलल आहे बरं, आपल्याला माहित आहे ते गिवन आहे, म्हणजे तिकडे लिहायचं हे दोन पॅरलल आहे आणि हे ट्रान्सव्हर्सल घेतलंय आपण SQ नाही तर PR, दोघांपैकी एकाला घ्यायचं, तिकडे लिहायचं PQ पॅरलल टू SR. का बरं, गिवन ऑन ट्रान्सव्हर्सल QS ते लिहून घ्या, म्हणजे आपल्याला कोणता अँगल येते, अँगल आलं आहे ते लिहून घ्या, अँगल QSR आणि अँगल PQS हे दोन्ही अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. का बरं, आपल्याला माहित आहे ऑल्टरनेट अँगल्स थिअरम. ओके, पण आपल्याला माहिती आहे त्या अँगलचं नाव चेंज करावं लागेल, कारण आपण हे ट्रायंगल कन्सिडर करतो, ट्रायंगल ASR. आता याच्यामध्ये आपण याला QSR म्हणणार का नाही, आपण लिहिणार याला ASR, म्हणजे नाव चेंज करा. ते का लिहिलं, कारण Q', A', S हे बिटवीनच आहे त्यामुळे. ओके, सेम वे आपण PQS लिहिणार का नाही, त्याला पण लिहिणार PQA लिहून घ्या आणि याचं रिझन लिहा, तिकडे याला मार्क करा, रिझल्ट नंबर 1 ते यूज करायचंय आणि रिझन लिहा Q', A', S. आता आपण ट्रायंगल कन्सिडर करू शकतो, म्हणजे आपण लिहिणार इन ट्रायंगल ASR आणि ट्रायंगल PAQ मध्ये, या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला पहिल्यांदा काय मिळालं ते लिहून घ्या. हे लिहून घ्या फ्रॉम 1, एकदम सोपं आहे. दुसरं काय, दुसरं आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, ते लिहून घ्या, म्हणजे या ट्रायंगलचं पहिला अँगल आहे अँगल SAR कॉन्ग्रुएंट टू अँगल PAQ. लिहा हे दोन्ही अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे, रिझन आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. तर आपल्याला माहिती आहे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे. पहिला ट्रायंगल, एका ट्रायंगलचं नाव लिहून घ्या ट्रायंगल ASR, ते सिमिलर आहे. दुसऱ्या ट्रायंगलचं नाव कसं येणार आहे, 1 to 1 करस्पॉन्ड, ते बघून घ्या. ते कसं येणार आहे माहिती आहे ना, अँगल A ला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे A ला करस्पॉन्ड करते, A च्या समोर A लिहायचं. ओके, अँगल S अँगल Q ला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे S च्या समोर Q येणार, S च्या समोर Q आलं, म्हणजे राहिलं काय P, म्हणजे R ला करस्पॉन्ड होतं P, म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय असणार आहे AQP. झालं, आणि इकडे लिहायचं बाय A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. झालं, ट्रायंगल्स आपण सिद्ध केलं, सिमिलर प्रूफ केलं. ओके, आता ट्रायंगल सिमिलर प्रूफ का केलंय, कारण आपल्याला साइड्स करस्पॉन्डिंग साइडचा रेशो पाहिजे. SR अपॉन PQ हे जे रेशो आहे ते बाकीचे दोन रेशो त्यांना इक्वल असणार, कोणते रेशो घ्या. चला आपण AS घेतलं तर त्याचं करस्पॉन्डिंग साइड काय AQ, AS अपॉन AQ हे रेशो इक्वल असणार आहे. कशाला, आपल्याला SR अपॉन PQ पाहिजे ना, ते लिहून घ्या, म्हणजे SR घेतलं तर करस्पॉन्डिंग साइड PQ आलं, तर SR अपॉन PQ हे जे रेशो आहे हे AS अपॉन AQ ला इक्वल लिहू शकतो, नाहीतर आपण AR अपॉन AP ला पण लिहू शकतो. ओके, आपण हे लिहिलंय का, हे रेशोज का इक्वल आहेत, आपल्याला माहित आहे CSCT करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आपल्याला SR अपॉन PQ चं रेशो पाहिजे 5, म्हणजे हे रेशो आपल्याला 5 आलं पाहिजे. तर याच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन दिलंय का, बघा तुम्ही जाणार, हो इकडे बघा ना, AS इज इक्वल टू 5 टाइम्स AQ दिलंय ना, म्हणजे AS चं व्हॅल्यू 5 टाइम्स AQ आहे, म्हणजे AS च्या जागी आपण 5 टाइम्स AQ लिहू शकतो का, लिहू शकतो. लिहा 5 टाइम्स AQ अपॉन AQ इज इक्वल टू SR अपॉन PQ अपॉन. इकडे रिझन आपण गिव्हन लिहू शकतो, नाहीतर स्पेसिफिकली लिहा.
सिन्स एस इज इक्वल टू 5 टाइम्स AQ. आता AQ आणि AQ काय होणार? कॅन्सल. म्हणजे राहिलं काय तिकडे? 5 इज इक्वल टू SR अपॉन PQ. म्हणजे आपल्याला मिळाले SR अपॉन PQ इज इक्वल टू 5. झालं ना? तेच मी म्हटलं होतं ना हिंट मध्ये की आपल्याला हे पाहिजे. आता हे आलं म्हणजे आपण इकडे क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे PQ इकडे येणार. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? SR इज इक्वल टू 5 टाइम्स PQ. व्हेरी गुड. झालं प्रूफ. आहे ना? इंटरेस्टिंग आहे की नाही? म्हणजे इकडे आपल्याला ते जे सिद्ध करायचंय ना ते बघायचं आणि तिकडून समजून घ्यायचं. ओके, रेशो आणायचंय. रेशो आणायचंय म्हणजे करस्पॉन्डिंग साईडचा रेशो पाहिजे. म्हणजे ट्रायंगल सिमिलर आलं पाहिजे. सिमिलर पाहिजे. कोणतं सिमिलर? आणि मी सांगितलंय ना नेहमी ट्रायंगल्स जेव्हा सिमिलर दाखवायचंय ते ट्रपिझियम मध्ये तर एकच पेअर ऑफ ट्रायंगल्स आहे जे तुम्हाला सिमिलर भेटणार. कोणते ते? ट्रायंगल ज्याच्यामध्ये ते पॅरलल साईड्स येतं. आणि याला सिमिलर कसं प्रूव्ह करायचं ते आपल्याला माहिती आहे. दुसरं समजतो जे आपण डिस्कस केलं गेल्या व्हिडिओमध्ये पण असं डिस्कस केलं. हे लक्षात ठेवायचं. ट्रपिझियम आलं म्हणजे ट्रायंगल सिमिलर येणार आहे. कोणतं? पॅरलल साईड्स जे कंटेन करतात ते. आणि कोणत्या टेस्टनी? ए टेस्ट. ओके. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही हे सम आपण सॉल्व्ह तरी केलं पण एक डाऊट आला असेल लक्षात. ओके, काय तुम्ही बोललं असेल एस इज इक्वल टू 5 टाइम्स AQ हे यूज केलं. आपण हे इन्फॉर्मेशन युजच नाही केलं. ओके, इकडे पण आपण केलं असतं. जर आपण एस अपॉन AQ च्या जागी जर आपण AR अपॉन AP घेतलं असतं तर आपण हे इन्फॉर्मेशन घेतलं असतं. पण तुम्ही सांगणार दोन्ही इन्फॉर्मेशन आपण युज नाही करत, एकच युज करतो. ओके, पण तुम्हाला दोन्ही युज करून जर सम सॉल्व्ह करायचं ना अजून एका पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. ते बघायचं, ते डिस्कस करायचं. बघा ते पण डिस्कस करूया. चला, आता मी सांगितलं नेहमी जेव्हा आपल्याला ट्रपिझियम दिलं जातं आणि डायगोनल्स इंटरसेक्ट करतं तेव्हा आपण हे दोन ट्रायंगल्स सिमिलर दाखवतो. म्हणजे ज्याच्यामध्ये पॅरलल साईड्स आहे. आणि ते नेहमी कोणत्या टेस्टनी? ए टेस्ट. पण इकडे हे जे इन्फॉर्मेशन दिलंय ना हे युज करून आपण ए टेस्ट नाही दुसरं टेस्ट युज करूया. चला, इंटरेस्टिंग आहे बघा. आपण या दोन ट्रायंगल्स बद्दल डिस्कस करू. आता ही इन्फॉर्मेशन बघा काय दिलंय? AR is 5 टाइम्स AP दिलंय. बघा हे इन्फॉर्मेशन मी लिहितो. AR is 5 टाइम्स AP हे आपल्याला दिलंय. याला आपण रेशिओ फॉर्म मध्ये लिहू शकतो का? तुम्ही सांगा हो, AP ला तिकडे घेऊन जा. म्हणजे आपण काय लिहिणार? AR अपॉन AP इज इक्वल टू 5. 5 म्हणजे 5 अपॉन 1. हे झालं आपलं रिझल्ट नंबर 1. हे रेशिओ फॉर्म मध्ये लिहिलं. ओके, तसंच तुम्ही त्यांना दुसरं इन्फॉर्मेशन आहे ते युज करा. आता दोन्ही युज करता. एक युज केला तर दुसरा लिहूया. आपण लिहूया AS इज इक्वल टू 5 टाइम्स AQ. रिझन काय? गिव्हन. म्हणजे आपण नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय लिहिणार आहे तिकडे? ओके, आपल्याला येणार आहे AS अपॉन AQ इज इक्वल टू 5. हे झालं आपलं रिझल्ट नंबर 2. ओके, तुम्ही चांगलं झालंय की आता बघा इकडे तुम्ही या दोन्ही इन्फॉर्मेशन मधून स्टेटमेंट मधून स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 मधून आपल्याला काय मिळालं? आपल्याला हे मिळालं की AR अपॉन AP आणि AS अपॉन AQ. AR अपॉन AP आणि AS अपॉन AQ यांचं रेशो इक्वल आहे. ओके, चला पहिले दोन्ही ट्रायंगल मध्ये लिहून घ्या. तुम्ही सांगितलं आपल्याला दोन रेशोज इक्वल मिळाले. ओके, कुठून? फ्रॉम 1 and 2. आता दोन ट्रायंगल मध्ये जेव्हा आपल्याला दोन करस्पॉन्डिंग साईडचं दोन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग साईडचा रेशो जेव्हा इक्वल भेटतात SS म्हणजे दोन्ही ट्रायंगल आपण SAS टेस्टनी दाखवू शकतो. पण SAS टेस्ट पाहिजे म्हणजे याच्यामधलं जे अँगल आहे ते इक्वल पाहिजे. तुम्ही सांगणार हो येणार ना, कसं काय? ते दोन्ही व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत म्हणजे ते लिहायचं अँगल RAS आणि अँगल PAQ हे एकमेकांना कॉन्ग्रेट आहे. लिहून घ्या. ओके, लिहून घेतलं. हे याचं रिझन काय? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. हे दोन्ही अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रेट आहे म्हणजे ट्रायंगल्स काय होणार? ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर होणार आहे. तर ट्रायंगल्स माहित आहे, ट्रायंगल ASR दिलं तर याचं काय करस्पॉन्डन्स येणार आहे? AQP. हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. पण आता कोणत्या टेस्टने आपल्याला माहित आहे? SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. हे का झालं? इकडे हे इन्फॉर्मेशन दिलं होतं. हे युज करून दोन्ही युज करायचं तर असं युज करून सिमिलर प्रूव्ह करू शकतो. ओके, झालं. आता सिमिलर झालं म्हणजे आपल्याला माहित आहे आपण रेशो घेणार. कोणतं? आपल्याला SR अपॉन PQ पाहिजे म्हणजे आपण काय लिहिणार? SR अपॉन PQ इक्वल लिहिणार. कशाबद्दल? कोणत्याही एका रेशो बरोबर. AS अपॉन AQ लिहिलं इक्वल टू SR अपॉन PQ लिहिलं. व्हेरी गुड, लिहिलं. का? CSST हे आताच आपण शिकलो. AS अपॉन AQ. AS अपॉन AQ चा रेशो ऑलरेडी मिळालाय. बघा इकडे काय ते 5. ते 5 डायरेक्टली सबस्टिट्यूट करणार ना तिकडे. म्हणजे काय येणार आपल्याला? SR अपॉन PQ इज इक्वल टू 5 आलं. आता क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे काय येणार? PQ तिकडे गेलं म्हणजे काय येणार? SR इज इक्वल टू 5 टाइम्स PQ. झालं सम.
हे होतं. हे दोन्ही इन्फॉर्मेशन जर आपल्याला यूज करायचं तर आपण या पद्धतीने पण करू शकतो. म्हणजे या समला सोडवताना सिद्ध करताना तुम्ही कोणतंही फॉर्म घ्या, ते पहिलं मेथड जे आहे हे मेथड जे कोणतंही करा, दोन्ही करेक्ट आहेत. आणि या सम मध्ये आपल्याला ऑलरेडी फिगर दिला आहे आणि काय इन्फॉर्मेशन दिलंय. चला इन्फॉर्मेशन बघूया काय दिलंय ते समजून घेऊया आणि सम सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा सांगितलंय इन ट्रपिजियम ABCD. हे ट्रपिजियम आहे. ट्रपिजियम आहे म्हटलं तर आपल्याला माहित आहे वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड जे आहे ते पॅरलल असतं. इकडे दिलंय का बघा, बघा दिलंय AB पॅरलल टू CD. AB आणि CD हे एकमेकांना पॅरलल आहे. नंतर सांगितलंय की डायगोनल्स AC अँड BD इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट O. याच्यातले जे दोन डायगोनल्स आहेत ते एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे ऍट पॉइंट O. हे इन्फॉर्मेशन दिलं. आणि आपल्याला काय सेगमेंटचं लेंथ दिलंय बघा, काय दिलंय एबीचं लेंथ दिलं आहे 20 दिलंय. नंतर आपल्याला डीसीचं लेंथ दिलं आहे ते दिलं आहे 6 आणि आपल्याला ओबीचं लेंथ दिलं आहे 15 आणि सांगितलंय ओडीचं लेंथ आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, आता काय इन्फॉर्मेशन दिलंय आणि त्या अनुसार आपल्याला ओडीचं लेंथ फाइंड करायचं. आता हे इन्फॉर्मेशन यूज करून हे फाइंड कसं करायचं ते आपण डिस्कस करूया. हे इम्पॉर्टंट डिस्कशन आहे, समजून घ्या का करतोय. ट्रपिजियम दिलंय आणि आपल्याला इन्फॉर्मेशन दिलंय ओडी फाइंड करायचं. जेव्हा आपण ओडीला बघतोय तुम्ही सांगणार ओडी जे आहे इन्फॉर्मेशन दिलंय ते पण बघा आणि ओडी पण बघा. ओडी आणि सीडी हे दोन्ही एका ट्रायंगलचे साइड्स आहेत का, तुम्ही सांगणार हो ते ट्रायंगल सीओडी चे साइड्स आहेत, म्हणजे ट्रायंगल सीओडी. ओके, ते लक्षात ठेवा. ओके, सेम तुम्ही बघितलं दुसरं दोन इन्फॉर्मेशन जे आहे ओबी आणि एबी, याच्याने आपल्याला कोणतं ट्रायंगल मिळतंय, ट्रायंगल एओबी. म्हणजे जर आपण या दोन्ही ट्रायंगल मध्ये एक रिलेशन डेव्हलप केलं तर या साइड्स मध्ये पण काय रिलेशन असणार आणि त्यानुसार आपण ओडीचं लेंथ फाइंड करू शकतो. समजलं. पण जेव्हाही आपण ट्रायंगल मध्ये रिलेशन म्हणतो तर काय कोणतं रिलेशन असतं, दोनच रिलेशन पॉसिबल असतात. एक तर ते दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट असणार, नाहीतर ते ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर असू शकतं. इकडे तुम्हाला माहित आहे एक छोटं ट्रायंगल आहे दुसरं मोठं ट्रायंगल आहे, म्हणजे इकडे कॉन्ग्रुएन्स नाही येणार, म्हणजे आपण इकडे ट्रायंगल्सना समरूप दाखवू शकतो, सिमिलर दाखवू शकतो. ओके, सिमिलॅरिटी म्हटलं तर तुम्ही सांगणार 3 टेस्ट आहेत आपल्याकडे सिमिलर दाखवण्यासाठी. कोणते, ए टेस्ट आहे, एसएसएस टेस्ट आहे, एसएस टेस्ट आहे. तर इकडे साइड्स तर आपल्याला फाइंड करायचंय, म्हणजे साइड्स बद्दल काहीच इन्फॉर्मेशन नाही दिलंय, पण दुसरं तर फाइंड करायचं ना, म्हणजे ते टेस्ट यूज नाही करायचं जिकडे साइड आहे. म्हणजे कोणतं यूज करायचं. ओके, करेक्ट, व्हेरी गुड. ते आहे ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजे आपल्याला या दोन्ही ट्रायंगल मध्ये 2 पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल दाखवावं लागेल. सांगा इकडे बघून काय तुम्हाला एक पेअर ऑफ अँगल इक्वल दिसतंय का, लवकरच एकदम पटकन दिसतंय का, बघा बघा बघा. जाणार हो अँगल सीओडी आणि अँगल एओबी ते एकमेकांना इक्वल आहे ना, का व्हर्टिकली ऑपोजिट अँगल झालं, एक पेअर ऑफ अँगल इक्वल मिळणार. आता दुसरं पेअर ऑफ अँगल पाहिजे, ते कसं येणार आहे बघा बघा बघा. इन्फॉर्मेशन जे दिलंय ते बघा, फर्स्ट इन्फॉर्मेशन दिलंय लाईन पॅरलल आहे, तुम्ही सांगतात हो एबी आणि सीडी एकमेकांना पॅरलल आहे ना. आता हे दोन्ही लाईन्स पॅरलल आहेत. पॅरलल लाईन म्हटलं तर आपण ते तिकडे ट्रान्सव्हर्सल बघतो ना, एक लाईन जे दोघांना छेदते असं आहे का, हो बीडी ट्रान्सव्हर्सल घेऊ शकतो, नाहीतर सीए आपण ट्रान्सव्हर्सल घेऊ शकतो. व्हेरी गुड, कोणतेही घ्या. समजा मी बीडी घेतलंय, म्हणजे जर बीडी ला आपण ट्रान्सव्हर्सल घेतलंय म्हणजे आपल्याला कोणतं पेअर ऑफ अँगल दिसते तिकडे, झेड फॉर्म झालाय, म्हणजे बरोबर ऑल्टरनेट अँगलचं पेअर दिसत आहे आणि तेच ऑल्टरनेट अँगल जे आहे ते एकमेकांना इक्वल असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे लाईन्स पॅरलल आहेत म्हणजे ऑल्टरनेट अँगल्स इक्वल आहेत. झालं ना. म्हणजे कोणता अँगल, अँगल ए बी डी आणि अँगल सी डी बी हे दोन्ही एकमेकांना इक्वल आहेत. म्हणजे आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये 2 पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल झालेत ना, म्हणजे ट्रायंगल काय झालं, सिमिलर. म्हणजे आपण या ट्रायंगलचा कन्सिडर करूया आणि त्यांना सिमिलर दाखवूया. पण स्टार्टिंगला लिहिताना ट्रायंगल्स कन्सिडर नाही करू शकत का, कारण हे जे अँगल्स आहेत ते आपल्याला कसं इक्वल आलं, आपण कोणतं लाईन पॅरलल घेतलं, कोणतं ट्रान्सव्हर्सल घेतलं आणि अँगल कसे आले ते लिहावं लागेल आणि नंतर त्याला कन्सिडर करायचं. तर समजलं. म्हणजे स्टार्टिंगला हे दाखवा, म्हणजे काय लिहिणार, ए बी पॅरलल टू सीडी लिहायचं. का पॅरलल आहेत,
दिलंय. आणि ट्रान्सव्हर्सल कोणतं घेतलंय? बीडी, म्हणजे लिहायचं ऑन ट्रान्सव्हर्सल बीडी. तर आपल्याला कोणते अँगल मिळाले? अँगल ए बी डी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी डी बी. हे दोन्ही अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. आपल्याला रिझन माहिती आहे काय ते? ऑल्टरनेट अँगल थिअरम. लिहिलं. आता बघून घ्या, आपण ट्रायंगल कन्सिडर करतोय, हे ट्रायंगल एओबी आणि ट्रायंगल सीओडी. आता या ट्रायंगल मध्ये या अँगलचं नाव ए बी डी लिहिणार का? नाही, आपण लिहिणार ए बी ओ. हो, लिहू शकतो ना, सेम अँगलचं आहे, फक्त नाव डिफरंट आहे का? बी डॅश ओ डॅश डी. म्हणजे लिहा, त्याचं नाव चेंज करा, एबीओ लिहिलं. कॉन्ग्रुएंट टू. तसं सी डी बी ला आपण काय लिहिणार? सी डी ओ. व्हेरी गुड. आणि याचं रिझन लिहून घ्या, ते आहे बी डॅश ओ डॅश डी. आणि हे झालं आपलं रिझल्ट नंबर 1. आता हे रिझल्ट नंबर 1 यूज करून आपण या ट्रायंगल्सना सिमिलर दाखवू शकतो. आता ट्रायंगल कन्सिडर करा, म्हणजे लिहिणार इन ट्रायंगल एबीओ अँड ट्रायंगल सीओडी. या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपण काय लिहिणार? पहिल्यांदा तुम्ही सांगा, आता जे मिळालं ते लिहून घ्या ना. अँगल एबीओ कॉन्ग्रुएंट टू अँगल सीडीओ. का बरं? फ्रॉम 1. ओके. दुसरं पेअर ऑफ अँगल कोणतं जे इक्वल आहे ते ऑलरेडी डिस्कस केले. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल लिहून घ्या. अँगल एओबी आणि अँगल सीओडी हे एकमेकांना इक्वल आहे, कॉन्ग्रुएंट आहे. का बरं? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स झाले. म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना समरूप आहे, सिमिलर आहे. लिहून घ्या. म्हणजे आपण लिहिणार या ट्रायंगलचं नाव जर आपण एओबी लिहिलं तर दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय असणार आहे? हो, थांबलेत का? माहित आहे ना, 1 to 1 करस्पॉन्डन्स बघावं लागेल. स्टार्टिंगला जसं लिहिलं तेच लिहायचं नाही, करस्पॉन्डन्स बघून घ्या. ओके. आता अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे करस्पॉन्डन्स मिळलं. एकदम सोपं आहे. अँगल ओ ला कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे ओ ला करस्पॉन्ड करते, म्हणजे ओ च्या समोर आपण ओ लिहिणार आहोत. व्हेरी गुड. दुसरा आहे का? अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे ना, अँगल बी अँगल डी ला, म्हणजे बी च्या समोर आपण काय लिहिणार आहोत? डी. म्हणजे इकडे ओडी आलं. पहिलं काय राहिलंय? सी राहिलंय. म्हणजे ए ला करस्पॉन्ड काय करणार आहे? सी. म्हणजे या ट्रायंगलचं नाव काय असणार आहे? आपण लिहिणार आहे ट्रायंगल सीओडी. हे समजलं? हे खूप महत्वाचं आहे. हे रॉंग झालं म्हणजे पुढचं रेशो पण रॉंग होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपण डिस्कस केलंय. मी जेव्हा तुम्हाला टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी शिकवलंय, सिमिलॅरिटीचा कॉन्सेप्ट शिकवलंय, तेव्हा हे डिस्कस केलंय. नाही बघितलं तर ते व्हिडिओ बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. आणि इकडे लिहा काय ते? ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. चल, आता रेशोज घेऊ शकतो ना साईडचं. रेशोज 3 रेशोज इक्वल आहेत. तेच रेशो घ्या जे आपल्याला पाहिजेत. 2 रेशो घेऊया. कोणते? एबीचं व्हॅल्यू दिलंय म्हणजे एबी घ्यायचं. ओके. एबी घेतलं म्हणजे काय येणार आहे? करस्पॉन्डिंग साईड सीडी. म्हणजे काय लिहिणार आपण? एबी अपॉन सीडी. लिहा. इक्वल टू. दुसरं रेशो आता कोणतं घ्यायचंय? आपल्याला ओडी फाइंड करायचंय. ओडी म्हणजे त्याचं करस्पॉन्डिंग साईड ओबी. व्हेरी गुड. ओबी अपॉन ओडी. लिहा ते. याचं रिझन काय? ट्रायंगल सिमिलर म्हणजे करस्पॉन्डिंग साईडचं रेशो इक्वल आहे. का बरं? रिझन आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. त्याला शॉर्ट मध्ये आपण काय लिहितो? CSST. व्हेरी गुड. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एबीचं व्हॅल्यू किती? 20. लिहा. डीसीचं व्हॅल्यू किती? 6. ओबीचं व्हॅल्यू किती? 15. आणि ओडीचं व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. आता ओडी कसं फाइंड करायचं? सोपं आहे. क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे ओडी इकडे गेलं, ओडी इंटू 20 आलं आणि 6 इकडे आलं. आपल्याला ओडी फाइंड करायचं म्हणजे ओडी आपण तिकडेच ठेवू आणि 20 डिनॉमिनेटरला येणार आहे. म्हणजे डायरेक्टली आपल्याला लिहायचं तर आपण काय लिहिणार? ओडी इज इक्वल टू 15 इंटू 6. ते आलं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला येणार आहे 20. व्हेरी गुड. आता कॅन्सलेशन करू शकतो का? बघा, 15 आणि 20 तुम्ही सांगा हे दोन्ही ओके 5च्या टेबल मध्ये जातं. ओके. 5 3 जा, 5 4 जा, आणि 6 आणि 4 दोन्ही 2च्या टेबल मध्ये जाते. 2 3 जा, 2 2 जा. व्हेरी गुड. अजून काय कॅन्सल होते? नाही. न्यूमरेटरला काय लिहिलंय? 3 इंटू 3. 3 इंटू 3 म्हणजे 9. आणि डिनॉमिनेटर काय आलंय? 2. आता 9/2. 9 ला 2 ने डिवाइड केलं म्हणजे काय येणार आहे? 4.5. म्हणजे आपल्याला येणार आहे ओडी इज इक्वल टू 4.5. 4.5 काय? सेंटीमीटर मीटर काय दिलंय का? नाही. म्हणजे लिहायचं ओडी इज इक्वल टू 4.5 युनिट्स. झालं सर. सोपं होतं की नाही? पण इकडे आपल्याला लक्षात हे घ्यायचंय की आपण ट्रायंगल्स मध्ये का गेलो, ट्रायंगल्स मध्ये गेलो, पण सिमिलॅरिटी मध्ये का गेलं ते समजलं. तेच इम्पॉर्टंट. आणि याच्यातून एक गोष्ट जी आपल्याला कळाली आणि ते खूप महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. जेव्हा ही ट्रपिझियम असं येणार आहे ना, तिकडे आपलं हे स्टेप मॅन्डेटरी आपण लिहू शकतो. येणारच का? तिकडे आपल्याला 2 ट्रायंगल सिमिलर नेहमी भेटणार. जेव्हा ही ट्रपिझियम आहे आणि त्याच्यामध्ये डायगोनल्स एकमेकांना इंटरसेक्ट करताना असं दिलंय म्हणजे आपल्याला माहिती आहे हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर नेहमी असणार. हेच स्टेप आहे. हे 2 ट्रायंगल्स म्हणजे जे ट्रायंगल्स
पॅरलल साइड्सला कन्सिडर केलंय. पॅरलल लाईन्स कंटेन करते ना ते. पॅरलल लाईन इकडे आहे आणि याच्यामध्ये पॅरलल लाईन आहे. तो ट्रायंगल्स कंटेनिंग द पॅरलल साइड्स जे आहे त्या ट्रायंगल्सना आपण नेहमी ट्रपिझियमच्या सम मध्ये समरूप दाखवू शकतो, सिमिलर दाखवू शकतो. ते लक्षात ठेवायचं. आणि स्टेप्स हेच आहे. म्हणजे तुम्हाला समजलं सिमिलॅरिटी या धड्यातून जेव्हा ही ट्रपिझियमचं सम आलं म्हणजे मॅन्डेटरी स्टेप्स हे स्टार्टिंगला काय लिहायचं ते आपल्याला समजलंय. एकदम सोपं आहे ना. त्याच्यानंतर तो सॉल्व्ह करायला येतच. व्हेरी गुड. टू प्रूव्ह बघा, D into B is equal to C into TE. हे सिद्ध करताना आपल्याला दोन ट्रायंगल्सना समरूप दाखवावं लागेल का? आणि जर दाखवायचं आहे तर ते कोणते दोन ट्रायंगल्स आहेत ज्यांना आपल्याला सिमिलर दाखवावं लागेल? हे डिस्कशन आपण इकडे या व्हिडिओमध्ये आज करणार आहोत. चला सम बघूया. इकडे आपल्याला फिगर दिलंय आणि फिगर नंतर काय इन्फॉर्मेशन दिलंय. चला इन्फॉर्मेशन बघूया. काय दिलंय? ABCD इज अ पॅरलोग्राम. म्हणजे ABCD पॅरलोग्राम आहे हे आपल्याला दिलंय. आणि सांगितलंय पॉइंट E इज ऑन साइड BC. हे पॉइंट आहे ऑन साइड BC ते आपल्याला दिसतंय. आणि पुढे दिले रे DE जे आहे ते AB ला इंटरसेक्ट करत आहे ऍट पॉइंट E. एवढं इन्फॉर्मेशन दिले आणि पुढे आपल्याला टू प्रूव्ह काय आहे ते सांगितलंय. बघा प्रूव्ह काय करायचंय, काय सिद्ध करायचंय ते बघा. D into B is equal to C into T. हे आपल्याला प्रूव्ह करायचं, इक्वल दाखवायचं. म्हणजे तुम्ही सांगणार आपल्याला दोन प्रोडक्ट इक्वल दाखवायचं. दोन प्रोडक्ट इक्वल दाखवायचं. आठवतंय का? गेल्या व्हिडिओ मध्ये मी ती डिस्कस केले. ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या. त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. ओके. इकडे आपल्याला दोन प्रोडक्ट इक्वल दाखवायचे. आता दोन प्रोडक्ट इक्वल कधी येतं? जर आपल्याला दोन रेशिओज इक्वल आले तर. कारण दोन रेशिओज इक्वल आले तर क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला दोन प्रोडक्ट इक्वल मिळणार. व्हेरी गुड. म्हणजे माहिती आहे प्रोडक्ट इक्वल दाखवण्यासाठी दोन रेशिओज इक्वल पाहिजे. पण दोन रेशिओज इक्वल कधी भेटतात? तुम्ही जाणार बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम यूज केला मिळतं या ट्रायंगल या चॅप्टर मध्ये, बरोबर. पण इकडे लाईन पॅरल ट्रायंगल मध्ये लाईन पॅरल दिले का नाही. ओके. म्हणजे तुम्ही सांगणार ओके प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर यूज केल्याने मिळतं, पण ते पण नाही इकडे. ओके 3 पॅरलाईन्स आणि ते ट्रान्सव्हर्सल ते यूज केल्याने मिळतं नाही. म्हणजे इकडे काय, इकडे ट्रायंगल्स आहेत. म्हणजे इकडे जर आपण दोन रेशिओ आपल्याला दाखवायचे इक्वल तर आपल्याला सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स यूज करावं. तर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स सिमिलर दाखवलं तर आपल्याला ते मिळणार. पण प्रश्न आहे कोणते दोन ट्रायंगल्स सिमिलर दाखवायचे ते टू प्रूव्हला बघा समजलं. बघा टू प्रूव्ह मध्ये पहिल्यांदा काय दिलं डी. बघा इकडे डी हायलाइट केलंय. बी आहे बी बघा. ओके. सी आहे सी बघा. ओके. आणि आहे टीई टी बघा. याच्याने आपल्याला ट्रायंगल दिसतंय का? हे दोन्ही मिळून हे ट्रायंगल फॉर्म करते डीसी आणि हे दोन्ही मिळून हे ट्रायंगल फॉर्म करते बीटी. म्हणजे आपल्याला कोणते दोन ट्रायंगल्स कन्सिडर करायचे ते समजतं. व्हेरी गुड. म्हणजे टू प्रूव्ह मधून ते समजतं, ते समजतं. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला यांना सिमिलर दाखवायचं, समरूप दाखवायचं आहे. पण या दोन्ही मध्ये काय इक्वल आहे का? कोणता अँगल कॉंग्रेंट? तुम्ही सांगतो हो दोन्ही मध्ये अँगल डीटी आणि अँगल डीसी एकमेकांना कॉंग्रेंट आहे. का कॉंग्रेंट आहे? कारण आपल्याला माहित आहे का व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. व्हेरी गुड. पण अजून एक पेअर ऑफ अँगल आपल्याला इक्वल दाखवावं लागेल. ते आहे का इकडे? तुम्ही सांगणार आता तर नाही दिसत, पण मिळणार ना. आणि मिळायलाच पाहिजे. त्यासाठी आपण ते जे गिव्हन दिले ते युज करूया. आपल्याला दिले की ABCD जे आहे ते पॅरलोग्राम आहे. आणि हे पॅरलोग्राम आहे म्हटलं तर ऑपोजिट साइड्स पॅरलल असणार ना. म्हणजे आपण AB पॅरलल टू CD लिहू शकतो का? लिहू शकतो का? आपल्याला माहिती आहे रिझन काय? ऑपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम आहे पॅरलल. आणि मला सांगा ABच्या जागी आपण AT पॅरलल टू CD लिहू शकतो का? हो लिहू शकतो ना. कारण A', B', T. व्हेरी गुड. तर हे लिहूया आपण इकडे. आता तिकडून आपल्याला अँगल मिळणार बघूया. म्हणजे आपण पहिल्यांदा लिहिणार ABCDचा पॅरलोग्राम का गिव्हन आहे. तर आपण लिहिणार AB पॅरलल टू CD. म्हणजे लिहिणार तिकडे सेगमेंट AB पॅरलल टू सेगमेंट CD. रिझन काय आपल्याला माहिती आहे ऑपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम. आणि ABच्या जागी आपण काय लिहू शकतो AT. म्हणजे आपण AT पॅरलल टू CD लिहू शकतो. पण याचं रिझन काय A', B', T. लिहिलं. आता हे दोन लाईन्स पॅरलल आहेत. या पॅरलल लाईन साठी ट्रान्सव्हर्सल आहे का? तुम्ही सांगणार हो ना. BC ट्रान्सव्हर्सल घेऊ शकतो नाहीतर TD ट्रान्सव्हर्सल घेऊ शकतो. कोणते एक ट्रान्सव्हर्सल घेऊया. चला TD ला ट्रान्सव्हर्सल घेऊया.
जर आपण टीडी ट्रान्सव्हर्सल घेतलं, बघा दोन पॅरल लाईन आहेत, हे ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणजे बघा इकडे झेड फॉर्म होत आहे, म्हणजे कोणतं पेअर ऑफ अँगल आहे, एकदम बरोबर. ऑल्टरनेट अँगल्स आणि लाईन्स पॅरल असलं की ऑल्टरनेट अँगल्स इक्वल असतं, म्हणजे आपण यांना इकडे कॉन्ग्रुएंट लिहू शकतो, म्हणजे अँगल एटीडी कॉन्ग्रुएंट टू अँगल सीडी लिहू शकतो. लिहा. आणि रिझन काय? ऑल्टरनेट अँगल थिअरम. ऐकून घ्या. जर आपण बीसी ट्रान्सव्हर्सल घेतलं तरी पण आपल्याला ऑल्टरनेट अँगल्स भेटतात, मिळू शकतं ना. व्हेरी गुड. तसं टी बीई आणि इकडे येऊ शकतं डीसीई, कसं येऊ शकतं, म्हणजे कोणतंही ट्रान्सव्हर्सल घ्या आणि लिहिलं. पण लक्षात ठेवा, आपल्याला हे ट्रायंगल पाहिजे. आता या छोट्या ट्रायंगल मध्ये आपण या अँगलला ए टी डी लिहिणार का? नाही, आपण नाव चेंज करणार आणि त्याला लिहिणार बीटीई. तर नाव चेंज करा. व्हेरी गुड. कॉन्ग्रुएंट टू सीडीटी आहे, त्याला काय लिहिणार? सीडीई. पण हे आपण नाव चेंज का केलं? बिटवीननेस. कोणतं बिटवीननेस आहे? ए डॅश बी डॅश टी आणि टी डॅश ई डॅश डी, ते लिहा. आणि हे झालं आपला रिझल्ट नंबर 1. म्हणजे आता आपण ट्रायंगल कन्सिडर करू शकतो. म्हणजे लिहिणार इन ट्रायंगल बीटी अँड ट्रायंगल सीडी, या दोन्ही ट्रायंगल मध्ये ऑलरेडी हे मिळणार ना, ते लिहा. म्हणजे फ्रॉम 1 तिकडे लिहायचं, 1 पेअर ऑफ अँगल इक्वल आहे. आता दुसरं पेअर ऑफ अँगल जे इक्वल आहे ऑलरेडी आपण डिस्कस केलं स्टार्टला, वर्टिकली ऑपोजिट अँगल, म्हणजे ते लिहा अँगल बीटी कॉन्ग्रुएंट टू अँगल सीईडी, ते लिहिलं. याचं रिझन आहे वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. आता आपण लिहू शकतो दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे, समरूप आहे. तर पहिल्या ट्रायंगलचं नाव लिहून घ्या, त्याचं नाव फिक्स करा. समजा आपण त्याला घेतलं ट्रायंगल बीटी, तर दुसऱ्या ट्रायंगलचं नाव तुम्ही सांगणार आम्हाला येतं अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे करस्पॉन्डंट शोधणं एकदम सोपं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे इकडे टी कॉन्ग्रुएंट टू डी आहे, म्हणजे टीच्या समोर काय लिहायचं? डी. ई कॉन्ग्रुएंट टू ई आहे, म्हणजे ईच्या समोर काय लिहायचं? ई. म्हणजे बीच्या समोर काय येणार आहे? बीच्या समोर येणार आहे सी. म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय? या ट्रायंगलचं नाव आहे ट्रायंगल सीडीई. आणि या दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना समरूप आहे. रिझन काय? बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ओके. आता आपण ट्रायंगलचं सिमिलर का दाखवलं? कारण आपल्याला रेशोज इक्वल पाहिजे. आपल्याला माहिती आहे 3 रेशोज इक्वल असणार आहे, त्याच्यातून आपल्याला 2च पाहिजे. ते 2 लिहा. कसं लिहिणार? तिकडे टू प्रूफला बघा, आपल्याला काय पाहिजे? डी पाहिजे, बी पाहिजे. ओके, डी पाहिजे, बी पाहिजे. ओके, इकडे आहे का बी? हो, बी आहे. त्याचा करस्पॉन्डिंग काय आहे? सी. म्हणजे काय लिहिणार आपण? बी अपॉन सी. ओके, बी अपॉन सी लिहा. म्हणजे टू प्रूफला बघा, बी आलं, सी आलं. आता काय उरलंय? डी आणि टी उरलंय. ओके, बघा तुम्ही सांगा हो, टी आहे ना, टीचं करस्पॉन्डिंग आहे डी. व्हेरी गुड. म्हणजे काय लिहिणार? इक्वल टू टीई अपॉन डीई. आणि रिझन काय? CSST, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता आपण रेशोज इक्वल लिहिलं. रेशोज इक्वल म्हणजे पण आपल्याला प्रोडक्ट पाहिजे. प्रोडक्ट लिहू शकतो ना, क्रॉस मल्टिप्लाय केलं. तर चला क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे काय लिहिणार आपण? डी इंटू बीई लिहा, ते आलं लेफ्ट हँड साइडला. इक्वल टू सीई इंटू टीई, ते आलं राईट हँड साइडला. म्हणजे आपलं टू प्रूफ झालं. जे आपल्याला सिद्ध करायचं ते सिद्ध झालं. आता मला सांगा, समजलं ना? ट्रायंगल्स सिमिलर दाखवायचे. सिमिलॅरिटी मध्ये आपण का गेलो ते समजलं. प्रोडक्ट इक्वल आहे पाहिजे म्हणजे रेशोज इक्वल पाहिजे. रेशोज इक्वल पाहिजे म्हणजे ट्रायंगल सिमिलर दाखवावं लागेल. ट्रायंगल्स कसं सिलेक्ट करायचं ते पण समजलं. इकडे बघा, हे टू प्रूफ बघा, आणि हे टू प्रूफ बघून मला सांगा, या टू प्रूफ मध्ये हे प्रूफ करताना आपल्याला सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स यूज करावं लागेल का? आणि जर यूज करायचे ते का यूज करायचे ते समजणे गरजेचं आहे. आणि ते का यूज करतोय ते समजलं तरच आपण ऍप्लिकेशन स्वतःहून करू शकतो, ते लक्षात ठेवा. आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला असं बघूया. इकडे ऑलरेडी आपल्याला फिगर दिलंय आणि इन्फॉर्मेशन दिलंय. आणि या इन्फॉर्मेशन मध्ये काय दिलंय? इन ट्रायंगल एबीसी पॉइंट डी इज ऑन साइड बीसी सच दॅट अँगल बीएसी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एडीसी. म्हणजे एक पेअर ऑफ अँगल दिलंय आपल्याला जे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे, हे दिलंय. आणि आपल्याला प्रूफ काय करायचंय? मी नेहमी सांगितलंय, जेव्हा ही टू प्रूफ समजतं तेव्हा टू प्रूफला बघायचं. ओके, आपण टू प्रूफला बघतोय. आता या टू प्रूफ मध्ये बघूया. हे टू प्रूफ आणण्यासाठी काय करावं लागतं? बघा, काय तिकडे CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. म्हणजे तुम्ही सांगणार लेफ्ट हँड साइडला एक प्रोडक्ट आहे ना, CA स्क्वेअर म्हणजे काय? CA इंटू CA. मी तुम्हाला हिंट देतो हे कसं आणायचं. ओके, CA इंटू CA. राईट हँड साइडला काय आहे? CB इंटू CD. म्हणजे आपण काय सांगतोय की हे टू प्रूफ आणण्यासाठी आपल्याला 2 प्रोडक्ट्स इक्वल दाखवावं लागेल. ओके, आता लक्षात घ्या, 2 प्रोडक्ट्स एकमेकांना इक्वल कधी असणार आहे? जर 2 रेशोज इक्वल असले. मस्त आहे.
जर दोन इक्वल रेशो झाले तर क्रॉस मल्टिप्लाय करून आणायचं. सोपं आहे. म्हणजे यांना आपण रेशो फॉर्म मध्ये लिहू शकतो का? तुम्ही सांगा हो लिहू शकता, कारण सीए इंटू सीए, एक सीए ला आपण इकडे शिफ्ट करूया, म्हणजे राईट हँड साईडला डिनॉमिनेटर मध्ये गेलं, आणि इकडे सीबी आणि सीडी आहे, एकाला इकडे शिफ्ट करा. कोणत्या एकाला? सीबी ला डिनॉमिनेटर मध्ये घ्या, नाही तर सीडी ला घ्या. चला आता आलं की नाही? दोन रेशोज आले, म्हणजे दोन प्रोडक्ट इक्वल कधी येणार? जर दोन रेशोज इक्वल आले. ओके, आता दोन रेशोज इक्वल कसं आणायचं? ओके, दोन रेशोज इक्वल तुम्ही सांगणार सिमिलॅरिटी चॅप्टर मध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम यूज करून आणू शकतो. इकडे पण लाईन पॅरलल आहे का? नाही. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर यूज करून आपण दोन रेशोज इक्वल आणू शकतो. ते आहे का इकडे? नाही. 3 पॅरलल लाईन्स अँड द ट्रान्सव्हर्सल ते प्रॉपर्टी यूज करून आपण दाखवू शकतो, पण ते आहे का इकडे? नाही. म्हणजे पण इकडे काय? इकडे फक्त ट्रायंगल्स आहेत, म्हणजे ट्रायंगल्सना जर आपण सिमिलर दाखवलं तर आपल्याला दोन रेशोज इक्वल मिळू शकतं. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला हे समजलं की आपल्याला इकडे सिमिलॅरिटी यूज करायचंय. व्हेरी गुड, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. ओके, आता ट्रायंगल सिमिलर दाखवायचं, तुम्ही सांगणार तर कोणते ट्रायंगल सिमिलर दाखवायचं? कारण इकडे 1 2 3 मोठं ट्रायंगल पण आहे ना, 3 आहेत. त्याच्यातून कोणते दोन ट्रायंगल्स घ्यायचं, म्हणजे हे सेकंड क्वेश्चन आहे. सिलेक्शन ऑफ ट्रायंगल्स ते इम्पॉर्टंट. आता ते सिलेक्ट कसं करायचं ते पण सोपं आहे, एकदम म्हणजे एकदम सोपं आहे. बघा, जेव्हाही आपण ट्रायंगल सिमिलर दाखवतो, दोन ट्रायंगल सिमिलर दाखवतो, तर आपण त्याच्यानंतर 3 रेशोज इक्वल लिहू शकतो, राईट? करस्पॉन्डिंग साईडचा. ते रेशो लिहिताना कसं लिहितो? साइड ऑफ वन ट्रायंगल अपॉन द साइड ऑफ अदर ट्रायंगल, साइड ऑफ वन ट्रायंगल अपॉन साइड ऑफ अदर ट्रायंगल. म्हणजे न्यूमरेटरला असतं एका ट्रायंगलचं साइड आणि दुसऱ्या ट्रायंगलचं साइड असतं डिनॉमिनेटरला. तेच बघा, म्हणजे इकडे न्यूमरेटर्स बघा काय आहे, तिकडे सीए आणि सीबी, म्हणजे सीए आणि सीबी यूज करून ट्रायंगल बनतंय का? हो आहे ना, ते मोठं ट्रायंगल एबीसी, म्हणजे ट्रायंगल समजतं. डिनॉमिनेटर बघा सीडी आणि सीए आहे, सीडी आणि सीए आहे, म्हणजे त्याच्यातून आपल्याला ते छोटं ट्रायंगल. म्हणजे 3 ट्रायंगल पैकी आपल्याला कोणते दोन ट्रायंगल्स घ्यायचे ते इकडूनच समजतंय. म्हणजे टू प्रूव्हला बघून आपल्याला समजणार की कोणतं दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवायचे. तर समजलं ना? दाखवा या दोन ट्रायंगलचा सिमिलर, म्हणजे लिहायचं इन ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल एडीसी. ओके, या दोन्ही ट्रायंगल मध्ये एक पेअर ऑफ अँगल ऑलरेडी इक्वल दिलाय, ते लिहून घ्या. अँगल बीएससी कॉंग्रेट टू अँगल एडीसी, दोन्ही कॉंग्रेट का? आपल्याला माहित आहे की. ओके, अजून एक पेअर ऑफ अँगल इक्वल आहे का? बघा 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 आणि मला सांगा, आहे का? हो, मोठ्या ट्रायंगल एबीसी मध्ये आणि या छोट्या ट्रायंगल मध्ये दोन्ही मध्ये ते अँगल सी, सेम अँगल दोन्ही ट्रायंगल मध्ये येतात. म्हणजे आपण अँगल सी कॉंग्रेट टू अँगल सी लिहू शकतो. का बरं? रिझन आपल्याला माहित आहे, कॉमन अँगल. म्हणजे आपण आता सांगू शकतो की हे दोन्ही जे ट्रायंगल्स आहेत ते एकमेकांना सिमिलर आहे. पण सिमिलर लिहिताना आपल्याला माहिती आहे करस्पॉन्डन्स इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पहिल्या ट्रायंगलचं नाव लिहून घ्यायचं आणि दुसऱ्या ट्रायंगलचं नाव लिहिताना करस्पॉन्डन्स बघायचं, माहिती आहे ना? आणि अँगल्स इक्वल आहेत म्हणजे करस्पॉन्डन्स लिहिणं एकदम सोपं आहे. कसं आहे? ए आहे, ओके, मोठ्या ट्रायंगल मध्ये जे ए आहे ते छोट्या ट्रायंगलच्या डी ला कॉंग्रेट आहे, म्हणजे ए डी ला करस्पॉन्ड होत आहे, ए डी ला करस्पॉन्ड होत आहे. व्हेरी गुड. ओके, नंतर बघा मोठ्या ट्रायंगलचं जे सी आहे ते छोट्या ट्रायंगलच्या सी ला कॉंग्रेट आहे, म्हणजे अँगल सी ला कॉंग्रेट, म्हणजे सी च्या समोर काय येणार आहे? सी. ए च्या समोर डी, सी च्या समोर सी, म्हणजे उरलं काय? बी च्या समोर काय येणार आहे? ए, म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय? ट्रायंगल डीएसी. झालं ना? आणि याचं रिझन लिहा, बाय ए टेस्ट ऑफ सिमिलर. ओके, आपण या ट्रायंगल्सला सिमिलर दाखवलं. सिमिलर का दाखवलं? कारण आपल्याला रेशोज पाहिजेत. किती रेशोज पाहिजेत? 2. कारण ट्रायंगल सिमिलर लिहिल्यानंतर आपल्याला 3 रेशोज मिळतात, त्याच्यातून आपल्याला 2च पाहिजे. तर 2 जे पाहिजे तेच घ्या. आपल्याला बघा ना, टू प्रूव्ह मध्ये सीए 2दा पाहिजे. ओके, सीए बघा, सीए इकडे आहे. ओके, म्हणजे सीए घेतलं तर त्याचं करस्पॉन्डिंग साइड इकडे काय? बीसी लिहा. म्हणजे एक रेशो काय लिहिणार आपण? सीए अपॉन सीडी लिहिलं. ओके, दुसरं सीए साहजिक आहे ते या ट्रायंगल मध्ये असणार. ओके, इकडे सीए बघितलं तर त्याचं करस्पॉन्डिंग काय? तिकडे बीसी, म्हणजे आपण काय घेणार आहोत? बीसी अपॉन सीए लिहून द्या. तर समजलं ना कोणते दोन रेशो घ्यायचे ते टू प्रूव्ह बघून बघायचं, आपल्याला समजलं. व्हेरी गुड. रेशोज इक्वल काय आहेत? CSST, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. झालं. आता काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय, म्हणजे काय ना, सीए इंटू सीए, सीए स्क्वेअर इज इक्वल टू सीबी इंटू सीडी, आणि झालं ना टू प्रूव्ह. आपल्याला जे सिद्ध करायचं ते सिद्ध केलं ना.
मला सांगा सोपं होतं की नाही? आता समजलं की नाही सिमिलॅरिटी यूज करायचं का? हो सांगा, हो करायचंय. का? प्रोडक्ट इक्वल पाहिजे म्हणजे रेशोज इक्वल पाहिजे, रेशोज इक्वल पाहिजे म्हणजे ट्रायंगलचा सिमिलर दाखवावं लागेल. पण कोणतं कसं ट्रायंगल सिलेक्शन करायचं ते पण जमलं ना. व्हेरी गुड. ओके. आता म्हणजे जेव्हाही समज मध्ये असं दिलं असेल ना प्रोडक्ट, म्हणजे आपल्याला माहिती आहे सिमिलॅरिटी यूज करायचं. पण डायरेक्टली रेशो मध्ये नाही लिहिलं तरी आपल्याला समजणार आहे ट्रायंगल्स. कसं आहे, सीए स्क्वेअर पाहिजे म्हणजे सीए दोनदा पाहिजे, म्हणजे आपण दोन ट्रायंगल्स घेतलेत त्याच्यामध्ये सीए आहेत. ओके. नाहीतरी सीए सीबी सीए सीडी बघून आपल्याला ट्रायंगल समजतं. एकदम सोपं आहे. आता समजलं. व्हेरी गुड. हेच मी सांगितलं, आपल्याला समजणं गरजेचं आहे की का आपण सिमिलॅरिटी यूज करतोय आणि ते कसं यूज करतोय ते आता तुम्हाला समजलं. म्हणजे व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर प्रॅक्टिस 1.1 पूर्ण प्रिपेअर करायचंय तर इकडे क्लिक करा, आणि जर प्रॅक्टिस 1.2 बघायचे आणि ते प्रिपेअर करायचे तर इकडे क्लिक करा. तुम्हाला माहित आहे की माझं ऑलरेडी एक चॅनल आहे, ते हिंदीमध्ये आहे. तुमच्या मित्रांना जर हिंदीमध्ये बघायचं असेल तर त्या चॅनलचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय, तिकडे क्लिक करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.